Good morning, student. Once again, all student, welcome to the online classes. So, आपली स्कूल जेव्हा ऑफलाईन चालू होती तेव्हा आपण 12 नंबरचा जो चॅप्टर होता बिरबल कॅचेस द थीप हा चॅप्टर आपण फिनिश केलेला होता आणि नंतर आपण 7 चॅप्टरपासून रिव्हिजन घेणार होतो. सो टुडे वी आर स्टार्टेड चॅप्टर नंबर 7 रिव्हिजन. तर चॅप्टर नंबर 7 द अनब्रेकेबल मेरी कॉम हा 7 नंबरचा जो चॅप्टर आहे तो स्पोर्टवर आधारलेला आहे आणि याबद्दल मेरी कॉम यांनी कशा प्रकारे त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे हे या चॅप्टरमधून आपल्याला सांगितलेलं आहे. सो आपण सुरुवातीला क्वेश्चन आन्सर बघूया. क्वेश्चन नंबर ए, टिक द करेक्ट आन्सर. तर आपल्याला इथे 3 ऑप्शन, एक सेंटेन्स दिलेला आहे आणि 3 ऑप्शन्स दिलेले आहे. त्यापैकी जे करेक्ट ऑप्शन आहे त्यावर आपल्याला टिक करायचं आहे. तर बघा, फर्स्ट आहे मेरी कॉम हॅज ओन द वुमेन्स वर्ल्ड ॲमेट्युअर बॉक्सिंग चॅम्पियनशिप. तर मेरी कॉम यांनी जी वुमेन्स मीन्स स्त्रियांची जी वर्ल्ड ॲमेट्युअर बॉक्सिंग चॅम्पियनशिप झाली होती ती त्यांनी कितीदा जिंकलेली होती. तर आपल्याला 3 ऑप्शन दिले आहे, 5 टाइम्स, 6 टाइम्स की 3 टाइम्स. तर त्याचा आन्सर आहे 5 टाइम्स. तर त्यांनी मेरी कॉम यांनी 5 टाइम्स वुमेन वर्ल्ड ॲमेट्युअर बॉक्सिंग चॅम्पियनशिप ही जिंकलेली होती. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, शी इज द फर्स्ट इंडियन वुमेन्स बॉक्सर टू विन अ गोल्ड मेडल इन द. तर त्या पहिल्या भारतीय वुमेन्स बॉक्सर होत्या ज्यांनी गोल्ड मेडल हे जिंकलेलं होतं, गोल्ड मेडल हे जिंकलेलं होतं. तर याच्यामध्ये सुद्धा 3 ऑप्शन दिलेले आहे की त्यांनी केव्हा ते गोल्ड मेडल जिंकलेलं होतं. फर्स्ट आहे वुमेन्स वर्ल्ड ॲमेट्युअर्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप इन 2014. सेकंड आहे एशियन गेम्स इन 2014 अँड थर्ड आहे समर ऑलिम्पिक्स इन 2012. तर यापैकी सेकंड नंबरचं जे आन्सर आहे ते करेक्ट आहे. त्यामुळे त्यांनी एशियन गेम जो 2014मध्ये झालेला होता त्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल हे जिंकलेलं होतं. थर्ड नंबर आहे मेरी कॉम्स पॅरेंट वेअर. तर मेरी कॉम यांचे पॅरेंट्स कोण होते? फर्स्ट आहे इंडस्ट्रियलिस्ट, ॲग्रिकल्चरल लेबरर की बॉक्सर. तर त्यांचे जे आई वडील होते ते ॲग्रिकल्चर लेबर होते, म्हणजे शेतकरी कामगार होते ते. तर सेकंड नंबरचं जे आन्सर आहे ते करेक्ट आहे. 4 नंबर आहे मेरी कॉम्स फर्स्ट कोच वॉज. मेरी कॉम यांचे जे कोच होते, पहिले जे कोच होते ते कोण होते? तर चार्लेस ॲटकिन्सन, रोंगमेई जोसेफ अँड थर्ड आहे एम नरजित सिंह. तर त्यांचे जे फर्स्ट कोच होते ते होते एम नरजित सिंह. तर थर्ड नंबरचं जे आन्सर आहे ते करेक्ट आहे. त्याप्रमाणे तुम्हाला हा क्वेश्चन नंबर ए जो आहे टिक द करेक्ट आन्सर हा HW करायचा आहे 1 टाइम. सो सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे आन्सर दिस क्वेश्चन. तर आन्सर दिस क्वेश्चनमधले आपल्याला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे 3 नंबरचे 3 जे क्वेश्चन आहे ते आपल्याला आज बघायचे आहे. आपण ते थर्ड नंबरचे जे क्वेश्चन आहे ते आपल्याला लिहून घ्यायचे आहे आणि लर्नसुद्धा करायचे आहे. सो फर्स्ट आहे हू इज मेरी कॉम. तर मेरी कॉम ह्या कोण होत्या? तुम्हाला माहीतच असेल की मेरी कॉम इज अ फेमस इंडियन वुमेन्स बॉक्सर. त्या कोण होत्या? फेमस, प्रसिद्ध अशा भारतीय मुष्टियोद्धा होत्या. आता बॉक्सर मीन्स काय होते? तर मुष्टियोद्धा. तर मेरी कॉम ह्या प्रसिद्ध अशा भारतीय स्त्रिया, तर मेरी कॉम या प्रसिद्ध भारतीय स्त्री बॉक्सर होत्या. तर हा क्वेश्चन तुम्हाला परत 4 टाइम्स राईट डाऊन करायचा आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे नेम मेरी कॉम्स पॅरेंट. आता मेरी कॉम यांचे पॅरेंट्सचं नाव काय होतं? तर बघा, सुरुवातीचा जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये दिला आहे की मेरी कॉम यांचा बर्थ म्हणजे त्यांचा जन्म जो झालेला होता तो 1 मार्च 1983 मध्ये झालेला होता मणिपूर येथे. तसेच त्यांच्या आईवडिलांचं जे नाव होतं हर फादर मांटेटोन्पा कॉम
अँड मदर मांटे अखम कोम, हे त्यांच्या आईवडिलांचं नाव होतं. आणि हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा तुम्हाला 4 टाइम राईट डाऊन करायचा आहे आणि लर्न करायचा आहे. अशा प्रकारे हा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. आणि थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा. हाऊ वूड द बॉईज रिॲक्ट व्हेन मेरी कॉम ट्राईड टू प्ले विथ देम. तर त्या मुलगी गर्ल्स होत्या, मेरी कॉम ही एक गर्ल्स होती, परंतु त्यांना बॉईजसोबत खेळायला खूप आवडायचं. त्यामुळे मग त्या गर्ल्सला सोडून बॉईजमध्ये जेव्हा त्या खेळत होत्या तेव्हा बॉईजची त्यांच्यावर रिॲक्शन काय होती, त्यांच्यासोबत जेव्हा ह्या मेरी कॉम खेळत होत्या तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती, तर त्याचं आन्सर बघा. तर थर्ड नंबरच्या क्वेश्चनचा जे आन्सर आहे तर ते बघा. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड नंबरचा जो पॅसेज आहे त्यामधलं थर्ड नंबरच्या पॅसेजमधल्या थर्ड नंबरची लाईन. द बॉईज वूड समटाइम्स ट्राय टू अवॉइड प्लेइंग विथ हर. दे वूड टेल हर टू गो होम अँड कम्प्लीट हाऊसहोल्ड चोरस. तर काय करायच्या, त्या जेव्हा बॉईजसोबत खेळायला जायच्या तेव्हा मुलं त्यांना अवॉइड करायच्या आणि अवॉइड केल्यानंतर त्यांना म्हणायचा की तू घरी जा आणि घरचे जे काही कामं आहे ते घरचे कामं तू कर, तू आमच्यासोबत खेळू नकोस, असं बॉईज त्यांना म्हणायच्या. तर थर्ड नंबरचं जे आन्सर आहे ते हे आहे. तर अशा प्रकारे आजच्या पिरियडमध्ये आपण एक फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन होता टिक द करेक्ट आन्सर आणि सेकंड नंबर जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर बी त्यामधले फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे 3 जे क्वेश्चन आहे ते आपण राईट डाऊन केलेले आहे आणि ते तुम्हाला लर्नसुद्धा करायचे आहे. अशा प्रकारे आपण आजपासून रिव्हिजनला स्टार्ट केलेली आहे आणि तुम्हाला लर्न करायचं आहे आणि हे जे क्वेश्चन आहे ते लिहायचे आहे. आणि जे कोणी ऑनलाईन क्लासेस परत ज्यांच्याकडे मोबाईल असेल किंवा नसेल त्यांना सांगायचं की ऑनलाईन क्लासेस चालू झालेले आहे, त्यांनी जॉईन व्हायला सांगायचं आहे, तुमचे मित्र किंवा मैत्रीण असेल तर त्यांना. ओके, सो नेक्स्ट पिरियडमध्ये आपण जे क्वेश्चन आहे त्या बाकीच्या क्वेश्चनवर रिव्हिजन मारणार आहोत. सो गुड डे अँड गुड बाय.